या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। बांधकाम क्षेत्रातील कामगारांना गृहवस्तू वाटप करताना ठेकेदार कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी संच देत आहेत। अशा सोलापुरातील ठेकेदारांवर ताबडतोब कारवाई व्हावी, अन्यथा बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी व उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी दिला आहे। सोलापुरातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारी भांडी संच देताना ठेकेदार कामगारांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी संघर्ष समितीकडे बांधकाम कामगारांकडून आल्याने संघर्ष समितीच्या वतीने अहिल्याबाई होळकर विद्यापीठ येथील भांडी वाटप केंद्रासमोर निदर्शने व धरणे आंदोलन समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अंगद जाधव, खजिनदार गणेश बोडू, सेक्रेटरी सोहेल शेख, महिला प्रतिनिधी वैशाली बनसोडे, रेखा आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालीच पाहिजेत, पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे, बांधकाम कामगारांच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव म्हणाले, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बांधकाम कामगारांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांपासून कामगार मंत्र्यांपर्यंत अनेक वेळा निवेदने दिली, वेगवेगळी तीव्र आंदोलने केली, परंतु कुठलीही कार्यवाही ठेकेदारावर, दलालावर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली नाही। उलट ठेकेदार आमच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहेत, त्यामुळे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव धोक्यात आहे। म्हणून आता संघर्ष समितीच्या वतीने न भूतो न भविष्यती असे आंदोलन 31 जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्तालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा विष्णू कारंपुरी महाराज व अंगद जाधव यांनी दिला। या आंदोलनात विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, संतोष जाधव, पप्पू शेख, शिवाजी वाघमोडे, शरणप्पा जगले, सलीम शेख, कबीर तांबोळी, सचिन गायकवाड, बाळासाहेब हजारे, आनंद शेळके, आनंद कोकडे, राहुल जाधव, राधिका मिठ्ठा, पद्मा मैकल, लक्ष्मी गुंटला, लक्ष्मी शेरला, अनिता रच्चा, लक्ष्मी मालपुरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सामील झाले होते। ठिकाणी भांडी वाटप वडावन हिराज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। हे एकच आंदोलन आहे, अनेक वेळा आंदोलन केलं, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासन झोपी गेलेलं आहे, कारण बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लूटमार करत आहे। असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणच्या ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं। चोर कोणाला म्हणलं, चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे, पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करणं तुम्हाला अधिकार दिले नाही, आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही। आणि तुम्हाला सांगतो, कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो, तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष झाले। या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे, ठेकेदार करीत आहे, दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा इशारा देतो की 31 जुलै रोजी आमच्या संघर्ष महासमितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदहन करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदहन करू असा इशारा देतो। काय मागणी तुमची? आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे, हे बोगस कामगार असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायलेत ते मोफत दिलं पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।